नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र बँक भरती 2025 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप मोठ्या जागांसाठी ही जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र बँक भरती 2025 ची भरती निघालेली आहे। महाराष्ट्र बँक भरती 2025 ची इथे बँक भरती निघालेली आहे। वय इथे 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन तुम्हाला 40,400 ते 1,30,400 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती तुम्हाला इथे ऑनलाईन पद्धतीने करायचे, संधी सोडू नका, लगेचच तुम्ही इथे अर्ज करू शकता। चला तर मग आपण संपूर्ण माहिती सविस्तर डिटेलमध्ये पाहूया। आपण PDF नोटिफिकेशन मध्ये सुद्धा इथे माहिती पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती समजेल। पहा, महाराष्ट्र बँक भरती 2025 ची इथे बँक भरती निघालेली आहे। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स विभाग भरती अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। विभागाचे नाव काय आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स या विभागांतर्गत ही भरती निघालेली आहे। पद संख्या किती आहे? 10 जागांसाठी इथे भरती होणार आहे। पदाचे नाव काय आहे? ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी इथे भरती होणार आहे। कॅटेगरी काय आहे? महाराष्ट्र शासनाची सरकारी जॉब आहे। वयोमर्यादा तुम्हाला इथे 18 ते 28 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। कोण अर्ज करू शकतात? तर महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज करू शकतात। फ्रेशर किंवा अनुभवी उमेदवार सुद्धा इथे अर्ज करू शकतात। अर्ज पद्धती ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। वेतन तुम्हाला 40,400 ते 1,30,400 पर्यंत इथे असणार आहे। अर्ज फी 700 रुपये असणार आहे। नोकरीचे प्रकार रेग्युलर बेसिस परमनंट जॉब आहे। निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा, पर्सनल आणि इथे मुलाखत सुद्धा होणार आहे। अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख सुद्धा इथे 1 डिसेंबर 2025 पासून इथे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। 12 डिसेंबर 2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती डिटेलमध्ये पाहू शकता। त्यानंतर नोकरीचे ठिकाण कुठे आहे? तर महाराष्ट्र मुंबई या ठिकाणी इथे नोकरी असणार आहे। त्यानंतर आपण PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहूया। पहा, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग फायनान्स ठिकाणी भरती निघालेली आहे। ज्युनियर कुठल्या पदासाठी इथे भरती निघालेली आहे? ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी इथे भरती निघालेली आहे। ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी किती वॅकन्सी आहेत? तर 10 वॅकन्सी इथे असणार आहेत। त्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता जॉब प्रोफाईल तुम्हाला काय लागणार आहे। त्यानंतर बघा, एज्युकेशन तुम्हाला इथे काय लागणार आहे? इसेन्शियल ग्रॅज्युएट विथ मिनिमम 60 मार्क्सने तुम्हाला ग्रॅज्युएट घेऊन इथे पास व्हायचं आहे। कॉमर्स, इकॉनॉमिक, बिझनेस मॅनेजमेंट, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन या फील्डमध्ये जर तुम्ही ग्रॅज्युएशन पास असाल तर तुम्ही इथे नक्की अप्लाय करू शकता। त्यानंतर बघा, डिझायरेबल तुम्ही डिप्लोमा बँकिंग अँड फायनान्स असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। त्यानंतर MCOM, MA, इकॉनॉमिक्स, MBA, CA, CMA, CSFE असेल तरी तुम्ही इथे अर्ज करू शकता। तुम्हाला एज लिमिट बघा, नो एक्झिडिंग 28 इयरपर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। सिलेक्शन प्रोसेस सुद्धा इथे काय असणार आहे ते सुद्धा इथे माहिती दिलेली आहे। ऑनलाईन एक्झाम इथे होणार आहे। संडे 28 डिसेंबर 2025 दिवशी ऑनलाईन एक्झाम होणार आहे। त्यानंतर तुम्हाला कुठे एक्झाम होणार आहे? एक्झाम सेंटर काय असणार आहे? चेन्नई, कोलकाता, दिल्ली, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, लखनऊ, गुवाहाटी, हैदराबाद या ठिकाणी तुमचं एक्झाम असणार आहे। त्यानंतर बेंगलोर सुद्धा इथे असणार आहे। अहमदाबाद इथे सुद्धा असणार आहे। त्यानंतर होणार आहे। त्यानंतर तुमची पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे। त्यानंतर तुमचं शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट लिस्ट लावली जाणार आहे। त्यानंतर तुम्ही इथे सिलेक्ट होऊ शकता। ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी काय सिलेबस असणार आहे ते सुद्धा माहिती इथे दिलेली आहे। रिझनिंग 50 क्वेश्चन 50 मार्क, मीडियम इंग्लिश असणार आहे, 40 मिनिट ड्युरेशन असणार आहे। इंग्लिश लँग्वेज 40 क्वेश्चन 40 मार्क्स, इंग्लिश मीडियम असणार आहे, 30 मिनिटे तुम्हाला इथे टाईम असणार आहे। क्वांटिटेटिव्ह अप्टिट्यूड यांच्यासाठी 50 क्वेश्चन मार्क्स 50 असणार आहे, मीडियम इंग्लिश असणार आहे, 40 मिनिट टाईम असणार आहे। जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क, इंग्लिश मीडियम असणार आहे
आणि 20 मिनिट इथे टाईम तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर कम्प्युटर नॉलेज याच्यासाठी 20 क्वेश्चन 20 मार्क इंग्लिश मीडियम असणार आहे. 10 मिनिटे तुम्हाला इथे वेळ मिळणार आहे. टोटल तुम्हाला 200 क्वेश्चन 200 मार्क्ससाठी इथे असणार आहे आणि तुम्हाला 140 मिनिट टाईम तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यानंतर ॲप्लिकेशन फीस किती असणार आहे तर तुम्हाला इथे 700 रुपये ॲप्लिकेशन फी आहे प्लस GST सुद्धा इथे ॲड आहे. त्यानंतर तुमची पोस्टिंग कुठे केली जाणार आहे ती सुद्धा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर जॉईनिंग झाल्यानंतर टर्म ऑफ अपॉइंटमेंट हे काय आहे ते सुद्धा इथे तुम्हाला ते सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता. जेव्हा तुम्ही फॉर्म भरता किंवा रजिस्ट्रेशन करता त्यावेळेसला तुम्ही कुठली काळजी घ्यायची, कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायची ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. ती सुद्धा माहिती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घेऊ शकता. अशा पद्धतीने ही संपूर्ण सविस्तर माहिती होती. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.